नमस्कार मंडळी. भारत आणि पाकिस्तान या देशांमधील संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. आता पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे सध्या सीमेवरती तणाव वाढलेला आहे. आता पाकिस्तान हा स्वतःला एक मुस्लिम राष्ट्र म्हणवतो, जिथे इस्लामिक कायदे लागू आहेत. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या कट्टर देशामध्ये एक असा व्यवसाय आहे ज्याचे लायसन्स फक्त आणि फक्त हिंदू किंवा इतर अल्पसंख्याकांनाच दिले जाते. मुस्लिम नागरिकांना हा व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर बंदी आहे. आता हा नेमका कोणता व्यवसाय आहे ज्यामधून हिंदू दरवर्षी कोट्यावधींची कमाई करत आहेत आणि पाकिस्तान सरकारचे यामागचे नेमके धोरण काय आहे, चला जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून. खरं तर पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी 1.61 ते 2.17% इतकीच आहे. जिथे अल्पसंख्याकांवरती होणारे अत्याचार आणि बळजबरीने होणारे धर्मांतर याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. आता बहुसंख्य हिंदू कुटुंब तिथे गरिबी रेषेखाली जीवन जगत आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी आणि अर्थजनासाठी त्यांना एका अशा व्यवसायामध्ये उतरावे लागते जो इस्लाम मध्ये हराम मानला जातो. आणि तो व्यवसाय म्हणजे दारू विक्रीचा व्यवसाय. आता पाकिस्तानमध्ये मद्य विक्रीचे परवाने हे फक्त हिंदू, ख्रिश्चन आणि इतर गैर मुस्लिम व्यक्तींनाच दिले जातात. तिथे मुस्लिम समाजातील लोकांना दारू विकण्यास आणि पिण्यास अधिकृतरित्या बंदी आहे. त्यामुळे दारूची दुकाने चालवण्याचे लायसन्स हे आपोआपच अल्पसंख्याक समाजाकडे जाते. आता आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये जेवढी दारू विक्रीची दुकाने आहेत त्यातील जवळपास 60 ते 70% दुकाने ही सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतामध्ये आहेत. आता पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर सारख्या राज्यात तर दारू विक्रीचे नियम अतिशय कडक आहेत. आता मानवाधिकार संघटनांच्या मते पाकिस्तानमधील हिंदूंची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे आणि इतर नोकऱ्यांमध्ये दुजाभाव मिळत असल्यामुळे नाईलाजाने किंवा पोटा पाण्यासाठी त्यांना या व्यवसायाकडे वळावे लागते. आता या व्यवसायामधून मिळणारा महसूल मात्र प्रचंड मोठा आहे. आता एका रिपोर्टनुसार पाकिस्तान सरकारला आर्थिक वर्ष 2023 ते 2024 मध्ये दारू विक्रीमधून कराच्या स्वरूपामध्ये तब्बल 2.29 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा महसूल मिळाला होता. आता काही राज्यांमध्ये या महसुलामध्ये 102% वाढ झाली आहे. आता याचा अर्थ नेमका असा होतो जरी पाकिस्तान दारूबंदीचे दावे करत असला तरी तिथून मिळणारा पैसा त्यांना चालतो. मद्य परवाने फक्त हिंदूंना देऊन पाकिस्तान सरकारने एका दगडामध्ये दोन पक्षी मारले आहेत. आता एक म्हणजे इस्लामिक नियमांचे पालन झाल्याचे दाखवणे आणि दुसरे म्हणजे या व्यवसायामधून मिळणारा मोठा महसूल खिशामध्ये घालणे. आता पाकिस्तानमधील मुर्री बुकरी या सारख्या कंपन्यांचे मालक हे पारसी आहेत आणि ते काम करणारे आणि हे वितरक हे बहुतांश हिंदू आणि ख्रिश्चन आहेत. आता परदेशी पर्यटकांसाठी आणि परवान्यांद्वारे दारू विकली जाते पण छुप्या मार्गाने ती सर्वांपर्यंत पोहोचते हे मात्र तिथले उघड सत्य आहे. त्यामुळे एकीकडे धर्माच्या नावावरती अत्याचार करायचा आणि दुसरीकडे त्याच अल्पसंख्याकांच्या माध्यमातून दारूचा व्यवसाय करून पैसे कमवणे हे पाकिस्तानचे दुहेरी धोरण त्यामधून दिसून येते. माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.